नाशिक जिल्ह्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये 48 तासात माहिती फलक उभारण्याचे निर्देश दिले। नाफेड खरेदी केंद्राची पाहणी, चालू दर, दर्जा निकष प्रदर्शित करणं बंधनकारक आहे। जालना जिल्ह्यात शेतकऱ्यांचा हजारो मेट्रिक टन कांदा पडू नये आदेश असताना नाफेडकडून अद्याप कांदा खरेदी झालेली नाही। कांदा जागेवर सडत असल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे। भंडारा शहरात सिलेंडरचा स्फोट होऊन घर जळून खाक झालं। सिव्हिल लाईन इथं सिलेंडरचा स्फोट झाला। सुदैवानं या स्फोटामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही, तर भंडारामध्ये हा स्फोट झाल्यानं मोठी खळबळ माजली। शिंदखेडा नगरपंचायत प्रशासनानं शहरातील अतिक्रमण हटवण्याच्या मोहिमेला सुरुवात केली आहे। मुख्य रस्त्याचं काम करणं गरजेचं झालंय। यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागानं अतिक्रमणाच्या नोटिसा बजावल्या होत्या। काही व्यापाऱ्यांना न्यायालयानं तात्पुरती स्थगिती दिली असली तर इतर अतिक्रमण हटवण्यास सुरुवात झाली आहे। अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात शवविच्छेदन गृहात 10 शव पडू नये, शवविच्छेदन करायला डॉक्टरच नाही, त्यामुळे नातेवाईकांनी संताप व्यक्त केला आहे। मराठवाड्यातील शेतकरी डिझेलसाठी नांदगावात पोहोचला। नांदगावमध्ये डिझेल घेण्यासाठी तोबा गर्दी उसळली। कॅन आणि ड्रमच्या पेट्रोल पंपावर रांगा लागल्या। दापोली तालुक्यातील हरडे बंदरात डिझेल टंचाईचा फटका बसतोय। मच्छीमारांपुढे मोठं आर्थिक संकट उभं राहिले। डिझेलचे दर प्रति लिटर 140 रुपयांपर्यंत पोहोचल्याने मासेमारीचा खर्च प्रचंड वाढलाय। येवला शहरासह परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसानं हजेरी लावली। जोरदार पावसानं हजेरी लावल्यानं उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे। पर्यटकांनी मुरुड जंजिरा किल्ला पाहण्यासाठी गर्दी केली। शिड्याच्या होड्यांमधून जलप्रवास करत पर्यटक जंजिरा किल्ला पाहण्याचा आनंद घेत आहेत। किल्ल्यावर पोहोचण्यासाठी पर्यटकांनी राजपुरी जेट्टीवर गर्दी केली। गोंदिया जिल्ह्यात उष्माघाताचा पहिला बळी गेलाय। देवलगाव येथील 38 वर्षीय शेतमजुराचा मृत्यू झालाय। नीट पेपर फुटी प्रकरणाचे धागेदोरे बीडच्या आंबेजोगाईपर्यंत गेलेत। आंबेजोगाई सीबीआय कडून झाडाझडती घेण्यात आली। आंबेजोगाई इथं 2 विद्यार्थ्यांसह एका खासगी क्लासची चौकशी करण्यात आली। जालना ते परभणी महामार्गावर शेतकऱ्यांनी रास्ता रोको केला। जिल्ह्यात इंधन टंचाई तीव्र झाल्यानं वाहनधारक आक्रमक झालेत। लासलगावातील व्यापाऱ्यांनी बाजार समितीला पत्र लिहिलंय। सोमवारी कांदा आणि धान्याचे लिलाव बेमुदत बंद ठेवण्याची मागणी करण्यात आली। इंधन तुटवड्यामुळे कांदा वाहतुकीसाठी ट्रक उपलब्ध होत नसल्याचं कारण दिलंय। सोलापुरात 7 दिवस पुरेल इतका पेट्रोल आणि डिझेलचा साठा आहे, त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि काळजी करू नये असं आवाहन जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी केलंय। डिजिटल जनगणना 2027च्या पूर्वतयारीला रत्नागिरी जिल्ह्यात मोठी गती मिळाली। हाऊस लिस्टिंग ऑपरेशन अंतर्गत नागरिकांनी स्वतःची माहिती नोंदवण्याच्या प्रक्रियेत जिल्ह्यानं उल्लेखनीय कामगिरी केली आहे। दापोलीत कार आणि दुचाकीचा भीषण अपघात झालाय। अपघातात शुभम फडकले या तरुणाचा मृत्यू झालाय। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून धोकादायक वळणावर सुरक्षेच्या उपाययोजनांची मागणी नागरिकांनी केली आहे। वर्ध्यात सिटी स्कॅन नंतर तासाभरात रुग्णाचा मृत्यू झालाय। डॉक्टरांच्या चुकीच्या उपचारामुळे आणि हलगर्जीपणामुळेच मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप भूपेश लोखंडे यांनी केलाय। आंबाघाटात एसटी आणि कारचा अपघात झाला। अपघातात 5 जण जखमी झाले। जखमींवर साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहे। गडचिरोली उमरखेड मार्गावर एसटीचा भीषण अपघात झाला। अपघातात 7 महिन्यांच्या चिमुकल्यासह 3घांचा मृत्यू झालाय। 33 प्रवासी जखमी आहेत। जुन्नर तालुक्यातील ओतूर परिसरात पुन्हा एकदा बिबट्याच्या हल्ल्याची धक्कादायक घटना घडली। 10 वर्षांच्या मुलीवर बिबट्यानं हल्ला केला। हल्ल्यानंतर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं। हल्ल्यात मुलगी गंभीर जखमी झाली। पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे यांना अटक करण्यात आली आहे। धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी लवांडेंना अटक केल्याची माहिती आहे। खोट्या गुन्ह्यात अटक केल्याचा लवांडे यांचा दावा आहे। येवल्यात प्राणींना फाउंडेशनच्या सतर्कतेमुळे 22 गोवंशांची सुटका करण्यात आली। या प्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले। येवला शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे।
त्र्यंबकेश्वर तालुक्यातील मुळेगावच्या महिलांचा पाण्यासाठी एल्गार सुरू आहे। रिकामे हंडे घेऊन नाशिक जिल्हा परिषद कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। महिलांची दररोज 1 ते 2 किलोमीटर पाण्यासाठी पायपीट होते। अकोल्यातील रामदासपेठ भागातल्या सिटी हॉस्पिटलला आग लागल्याची घटना घडली। हॉस्पिटलच्या बाहेर रुग्णांना बाहेर काढण्यात आलं। आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। सोलापुरातील बालविवाह आणि अल्पवयीन माता प्रकरणाची आशा वर्करनं पोलिसांना माहिती दिली होती। आशा वर्कर्सनं मुलांच्या सासू सासऱ्यांची धमकी दिली होती। या प्रकरणी सासू सासऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला। रायगडच्या म्हसळा तालुक्यातील तोंडसुरे गावावर पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे। गावात पाभरे धरणातील तोंडसुरे प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजना नादुरुस्त असल्यानं सद्यस्थितीत गावात पिण्यासाठी जंगलातील झऱ्याचं पाणी वापरलं जात आहे। धाराशिवच्या ग्रामीण भागात इंधन तुटवडा निर्माण झालाय। डिझेल संपल्यानं शेतकरी आणि सर्वसामान्य हतबल झाले। इंधन तुटवड्यामुळे शेती मशागतीची कामं थांबली आहेत।